बी ए भाग 2 सेमिस्टर 4 या चौथ्या सेमिस्टरचं हे चौथं युनिट आणि त्यातलं दुसरं प्रकरण जागतिक अधिकोष, याला आपण वर्ल्ड बँक असं सुद्धा म्हणतो. बघा, जागतिक अधिकोष आपण या अगोदरच्या लेक्चरला जसं शिकलं की ब्रिटन वूड्स येथील परिषदेमध्ये दोन आर्थिक संस्था स्थापन करण्यात आल्या, ज्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि दुसरी होती जागतिक बँक. तर 1 जुलै ते 22 जुलै 1944 या कालावधीमध्ये अमेरिकेतील ब्रिटन वूड येथे भरलेल्या जगातील 44 देशांची एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी, ज्याला IMF म्हणतो आपण, व जागतिक अधिकोष वर्ल्ड बँक या दोन जागतिक लेवलच्या दोन महत्त्वाच्या वित्तीय संस्था स्थापन करण्याचा निर्णय या परिषदेमध्ये घेण्यात आला. आणि इसवी सन 1939 ते 1945 या कालावधीमध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या अनेक देशाच्या अर्थव्यवस्था ह्या खालावल्या होत्या. यांना खूप संकटाचा सामना करावा लागत होता आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था ह्या डबघाईस आल्या होत्या. या डबघाईत आलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा नव्यानं बळ देणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळंच अशा या जागतिक लेवलच्या वित्तीय संस्थांची स्थापना करण्याचा ठरवण्यात आलं होतं. आणि म्हणून प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं तर जागतिक स्तरावर अशा कार्य करणाऱ्या संस्था तोपर्यंत अस्तित्वात नव्हत्या आणि म्हणून त्याची निर्मिती करणं अत्यंत आवश्यक होतं. आणि म्हणून या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या कालावधीमध्ये या अर्थव्यवस्था पुन्हा उभारी देणे, जागतिक व्यापार वाढवणे यासाठी या संस्थांची मदत घेता येईल का, घेऊन जगाचा आर्थिक विकास करता येईल का, असं धोरण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच IMF असेल किंवा जागतिक अधिकोष असेल यांची निर्मिती करण्यात आली होती. आणि म्हणून ही सगळी गरज ओळखून या दोन स्तराच्या ज्या वित्तीय संस्था त्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्याला जागतिक अधिकोष किंवा आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण विकास अधिकोष, या जागतिक बँकेला दुसरं नाव आहे आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास अधिकोष, इंटरनॅशनल ही बँक आहे. यामध्ये असे 27 डिसेंबर 1945ला या बँकेची स्थापना करण्यात आली. 27 डिसेंबर 1945ला या जागतिक अधिकोषाची स्थापना करण्यात आली. तर प्रत्यक्ष कार्य तिनं 25 जून 1947ला कामाला सुरुवात केली. जागतिक अधिकोषाचे अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे मुख्यालय असून स्थापनेच्या वेळी 44 जे काही राज्य होते 44 देश याचे सदस्य होते. तर मार्च 18 नुसार या बँकेचे एकूण 189 देश सदस्य झालेले आहेत. सध्या जिम यांग किम हे जागतिक अधिकोषाचे अध्यक्ष आहेत. जागतिक बँकेचे वित्तीय वर्ष 1 जुलै ते 30 जून असे असते. तर या जागतिक अधिकोषाची काही उद्दिष्ट आहेत. तर पहिलं उद्दिष्ट आहे जागतिक अधिकोषाचं की पुनर्निर्माणासाठी आर्थिक मदत करणे. पूर्वीवर जसं आपण म्हटलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक देश होरपळले गेले होते. या होरपळलेल्या देशांना, मागे पडलेल्या अर्थव्यवस्थांना पुन्हा नव्यानं बळ देणं, त्याचं पुनर्निर्माण करणं व यासाठी आर्थिक मदत करणं हे या जागतिक अधिकोषाचं प्रमुख उद्दिष्ट होतं. त्यानंतर नंबर 2, गरीब देशाच्या आर्थिक विकासाला मदत करणे. जे गरीब देश आहेत त्याचा आर्थिक विकास करण्यासाठी, म्हणजे अविकसित आहेत, गरीब देश आहेत किंवा काही विकसनशील देश आहेत, या सगळ्यांना यांच्या आर्थिक विकासाला मदत देणे हे या जागतिक अधिकोषाचं एक प्रमुख उद्दिष्ट होतं. त्यानंतर होतं नंबर 3, खाजगी भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. तर बघा, भांडवलाचा अभाव गरीब देशामध्ये खूप असल्याचं आपल्याला दिसून येतो. तर या भांडवलाअभावी गरीब देशाचा आर्थिक विकास रखडलेला असल्याचं दिसून येतो. आर्थिक विकासाला अशा देशांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. प्रगत देशातील खाजगी भांडवलदारांजवळ भांडवल असते, मात्र गरीब देशांमध्ये आपले भांडवल गुंतवण्याबाबत ते संशय असतात. त्यांना शंका आहे की या ठिकाणी भांडवल गुंतवल्यावर आपला परतावा मिळेल का. आणि म्हणून अशावेळी जागतिक अधिकोष अशा खाजगी भांडवलदारांना हमी देऊन गरीब राष्ट्रांमध्ये भांडवल गुंतवण्यास प्रोत्साहन देतात. हे जागतिक बँकेचे एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे की ते त्या गरीब देशाच्या वतीनं त्या भांडवलदाराची हमी घेतात, त्या गुंतवणुकीची हमी घेतात आणि गरीब देशामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणे यामुळं सुरू झाले. आणि म्हणून खाजगी भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं कामसुद्धा जागतिक अधिकोष करतो आणि हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे.
त्यानंतर आहे नंबर 5, संतुलित व्यापार विकासाला मदत करणे. संतुलित व्यापार विकासाला मदत करणे. बघा, सदस्य राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत निर्माण झालेल्या असंतुलन दूर करण्यासाठी मदत करणे जागतिक विकासाचे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. त्यानंतर नंबर 5, शांतताकालीन अर्थव्यवस्थेची स्थापना करणे. बघा, वर्तमान युगात कोणत्याही देशाला युद्ध करणे परवडणारं नाही. त्यामुळं युद्धकालीन व्यवस्थेचे शांतताकालीन अर्थव्यवस्थेत रूपांतर करणे हे जागतिक अधिकोषाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. ही सगळे उद्दिष्ट या जागतिक अधिकोषाची होती. त्यानंतर आहे जागतिक अधिकोषाची कार्य. काय काय कार्य जागतिक अधिकोष करत असतो. बघा, जागतिक अधिकोष सदस्य राष्ट्रांसाठी बऱ्याच वेळा खूप मोठ्या प्रमाणाची आर्थिक मदत देताना आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून जागतिक अधिकोषाची कार्य पाहणे अत्यंत आवश्यक आहे. पहिलं कार्य होतं सदस्य देशांना कर्ज देणे. जे सदस्य देश आहेत, जसं आज आपण पाहिलं की 189 देश या जागतिक अधिकोषाचे सदस्य आहेत. जागतिक अधिकोष जेव्हा स्थापन झालं तेव्हा 44 देश याचे सदस्य होते. आता ते वाढून 189 झालेले आहेत. बघा, सदस्य देशांना कर्ज देणे. जागतिक अधिकोष आपल्या सदस्य राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देते. असे कर्ज सर्वसाधारणपणे शेती, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादीसाठी दिले जाते. अशी कर्जे एकतर ती स्वतःच्या कोशातून देते किंवा इतर देशाकडून आधार घेतलेल्या भांडवलातून देते किंवा ऋणको देशाच्या वतीने हमी घेऊन अशा कर्जाचा पुरवठा जागतिक अधिकोष करत असते. त्यानंतर दुसरं कार्य क्षेत्रानुसार कर्जाचे वाटप करणे. क्षेत्रानुसार बघा, अविकसित क्षेत्रातील देशांना जागतिक अधिकोषाने मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले आहे. आतापर्यंत जागतिक अधिकोषाकडून लॅटिन अमेरिका तसेच कॅरिबियन क्षेत्रातील देशांना सर्वाधिक कर्ज देण्यात आलेलं आहे. 1992मध्ये जागतिक अधिकोषाकडून या देशांना $5,336 मिलियन एवढं कर्ज देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पूर्व आशियाचा क्रम लागतो की यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्ज जागतिक बँक देत असल्याचं दिसून येतं. हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य या जागतिक अधिकोषाचं आहे. त्यानंतर नंबर 3, तांत्रिक मदत. तर बघा, जागतिक अधिकोष आर्थिक मदतीशिवाय सदस्य राष्ट्रांना तांत्रिक मदतसुद्धा उपलब्ध करून देतो. उदाहरणार्थ, कमीत कमी खर्चात विकास योजना पूर्ण करणे, वित्तीय प्रबंधन, अधिकोषांचा विकास इत्यादीबाबत तांत्रिक मार्गदर्शन व सेवा आपल्या तज्ज्ञांमार्फत सदस्य राष्ट्रांना पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य जागतिक अधिकोष करत असते. त्यानंतर नंबर 4, उद्देशानुसार कर्जाचे वाटप करणे. तर बघा, जागतिक अधिकोष उद्देशानुसार कर्जाचे वाटप करते. उदाहरणार्थ, शेती असेल, ग्रामीण विकास असेल, ऊर्जा असेल, दळणवळण असेल, यासाठी एकूण कर्जाच्या 65% भाग जागतिक बँकेकडून कर्ज मंजूर करण्यात येतात. त्यानंतर नंबर 5, प्रशिक्षण देणे. तर बघा, जागतिक अधिकोषाने सदस्य राष्ट्रातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याच्या सुविधासुद्धा व्यवस्थासुद्धा केलेली आहे. यासाठी वॉशिंग्टन येथे आर्थिक सहकार्याने व आर्थिक विकास संस्थेची स्थापना करून त्याद्वारे सदस्य देशातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निरनिराळ्या बाबीचं प्रशिक्षण दिलं जाते. हे सुद्धा जागतिक बँकेचं एक कार्यच आहे. त्यानंतर नंबर 6, आर्थिक संकटात मदत करणे. अनेक देश आज आर्थिक संकटामध्ये असतात. बघा, जागतिक अधिकोष सदस्य राष्ट्रांना आर्थिक मदत करतो. 1980च्या दशकात जेव्हा विकसनशील राष्ट्राच्या कर्जबाजारीपणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळी व्यावहारिक भूमिका घेऊन जागतिक बँकेने त्या राष्ट्रांना मदत केली. तसेच 1990 नंतर विविध देशांना आपापल्या अर्थव्यवस्थेत रचनात्मक सुधारणा करण्यासाठी जागतिक बँकेने कर्ज उपलब्ध करून दिले. म्हणून आर्थिक संकटातसुद्धा मदत करण्याचं कार्य जागतिक अधिकोष करत असताना दिसून येते. त्यानंतर नंबर 7, मध्यस्थाची भूमिका. तर बघा, सदस्य राष्ट्रांमध्ये काही वादविवाद असतील किंवा काही संघर्ष असतील तर अशा सदस्य राष्ट्रांमध्ये मध्यस्थी करण्याचे काम जागतिक बँक करते. उदाहरणार्थ, भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान पंजाबमधील नदीच्या पाणी वाटपामध्ये जो वाद निर्माण झाला होता तो 1960मध्ये जागतिक अधिकोषा मदतीने तो सोडवण्यात आला. 1956मध्ये इजिप्त येथे सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयकरण केल्याने इजिप्त व इंग्लंडमध्ये निर्माण झालेला वादही यशस्वीरित्या जागतिक बँकेने सोडवल्याचं उदाहरणं आहेत. म्हणजे अशा प्रकारचे जे काही वाद आहेत ते सुद्धा मध्यस्थाची भूमिका घेऊन
जागतिक बँक हे सगळे वाद संपुष्टात आणते. हे सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य, जागतिक शांतता ठेवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण कार्य जागतिक अधिकोषाच्या मार्फत केले जातात. त्यानंतर आहे नंबर 8, सावकार देशाची सभा बोलवणे. बघा, सावकार देशाची सभा बोलवणे हे सुद्धा कार्य जागतिक अधिकोष करत असतो. बघा, जागतिक अधिकोष कर्ज देण्यासाठी भांडवलदाराचा पुरवठा करणाऱ्या सावकार देशांची वेळोवेळी सभा आयोजित करते. अशा सभेमुळे गरजू राष्ट्रांना सुलभपणे कर्ज मिळवणे सहज शक्य होते आणि त्यामुळं असं कार्यसुद्धा जागतिक बँक करत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर हे जागतिक बँकेच्या कार्यावर टीका. या जागतिक बँकेच्या कार्यावर काही टीकासुद्धा होते. ते टीका पाहणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यातलं पहिलं होतं अपुरी मदत. तर बघा, विकसनशील देशाच्या वित्तीय गरजा प्रचंड प्रमाणात असतात, परंतु अधिकोषाजवळ पर्याप्त भांडवल उपलब्ध नसल्याने विकसनशील देशाच्या गरजांच्या मानाने त्यांना जागतिक बँकेकडून मिळणारा जो काही अर्थपुरवठा आहे, कर्जपुरवठा आहे, तो अपुरा पडतो, अशी टीका केली जाते. त्यानंतर नंबर 2, पक्षपाती वागणूक. जागतिक बँक कर्ज वाटप करताना कर्ज घेणाऱ्या राष्ट्रांसोबत पक्षपातीपणाने वागते. प्रामुख्याने जागतिक बँकेत ज्याचा भांडवल हिस्सा जास्त आहे अशा अमेरिका तसे युरोपियन राष्ट्रांना सहजासहजी कर्ज दिले जाते, परंतु आफ्रिका असेल, आशिया खंडातील काही देश असेल, यांना कर्ज पुरवठा तेवढ्या पटकन होत नाही. यासाठी जाचक अटीसुद्धा लादल्या जातात, अशी टीका केली जाते. त्यानंतर हे नंबर 3, उच्च व्याजदर. तर ही सुद्धा टीका केली जाते की जागतिक अधिकोषाकडून गरीब राष्ट्रांना किंवा गरीब देशांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजाचा दर हा खूप जास्त असतो, तो गरीब देशांना परवडत नाही, अशी टीका केली जाते. तसेच जागतिक अधिकोष एखाद्या गरीब सदस्य राष्ट्राला विकसित देशातील खाजगी भांडवलदाराकडून कर्ज मिळवून देताना गरीब राष्ट्राच्या वतीने कर्जफेडीची जी हमी घेतो त्याबद्दलही उच्च दराने कमिशन आकारतो, अशी टीका केली जाते. हे असेसुद्धा काही टीका आक्षेप या जागतिक अधिकोषावर घेतले जातात. त्यानंतर नंबर 4, कडक कर्ज धोरण. जागतिक अधिकोषाचे कर्ज धोरण हे सावकारी स्वरूपाचे आहे. कर्ज घेणाऱ्या देशाची पत व परतफेडीची क्षमता विचारात घेऊनच कर्ज दिले जातात. त्यामुळे गरीब देशांना कर्ज मिळवताना अडचणींना सामना करावा लागतो, अशी टीका, असा आक्षेप या जागतिक बँकेच्या कार्यावर घेतला जातो. त्यानंतर नंबर 5, कर्ज वाटपात उशीर. तर बघा, जागतिक बँकेकडून अल्पविकसित राष्ट्रांना ताबडतोब कर्ज न मिळता फार उशिराने ती कर्ज मिळतात. कधीकधी संबंधित कर्जाची उपयोगिता संपल्यानंतरही ती कर्ज प्राप्त होतात. अशावेळी देशांची फार गैरसोय होते, अशी टीका केली जाते. त्यानंतर नंबर 6, वसाहतवादी दृष्टिकोन. तर जागतिक बँकेचे कर्ज धोरणाबाबतही विकसित राष्ट्राचे आर्थिक हित जोपासण्याची प्रवृत्ती दिसून येते. वास्तविक पाहता जागतिक बँकेचा दृष्टिकोन संतुलित हवा, मात्र प्रत्यक्षात जागतिक बँकेचे जे धोरणं आहेत ते विकसित देश किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना पूरक व पोषक असतात. तर अल्पविकसित देशातील रचनात्मक सुधारणासाठी खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण ही धोरणं सुचवली जातात, परंतु हे धोरण त्या संबंधित गरीब राष्ट्रांपेक्षा प्रगत भांडवलदार राष्ट्रांनाच जास्त फायदेशीर असल्याचं दिसून येते. यातून बँकेचा वसाहतवादी दृष्टिकोन दिसून येतो, अशी टीका केली जाते. मग ही जागतिक बँकेवर अशा पद्धतीने सुद्धा टीका केली जाते. त्यानंतर नंबर 7, केवळ कृषी व संलग्न उद्योगासाठीच कर्ज वाटप. टीकाकारांच्या मते जागतिक अधिकोष शेती तसेच आधारभूत व मोठ्या उद्योगांसाठी कर्ज देतो. भारताला देण्यात आलेली कर्जे ही सुद्धा प्रामुख्याने शेती, सिंचन, ऊर्जा आणि खाणी या उद्योगांसाठीच दिलेले असल्याचं दिसून येते, अशी टीका या जागतिक अधिकोषाच्या कार्यावर केली जाते. त्यानंतर नंबर 8, विदेशी चलनातच कर्जाची परतफेड. जागतिक बँकेचे सदस्य देशाला ज्या चलनात कर्ज दिले असते त्याच देशाच्या चलनात त्याची परतफेड करावी, अशी अट त्या ऋणको राष्ट्राला घातली जाते. परंतु टीकाकाराच्या मते अशी अट योग्य नाही, कारण अशा अटीचे पालन करणे गरीब राष्ट्रांना खूप कठीण जाते आणि म्हणून विदेशी चलनातच कर्जाची परतफेड व्हावी, अशा पद्धतीच्या अटी लादल्यामुळं गरीब राष्ट्रांना ते
सोयीचं होत नाही अशी टीका केली जाते. ह्या सगळ्या टीका या जागतिक बँकेच्या कार्यावर जरी होत असल्या तरीसुद्धा जागतिक बँकेचे जे कार्य आहेत ते पाहता अल्पविकसित देशांना त्यांचा विकास करून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मदत या जागतिक अधिकोशाची झाल्याचं आपल्याला दिसून येते. जागतिक बँकेचं कामकाज पाहता जागतिक बँकेने जे काही सदस्य राष्ट्रांना कर्ज दिले, तांत्रिक मदत केली, प्रशिक्षण दिलं, आर्थिक संकटात मदत केली किंवा बऱ्याच वेळा वादविवाद असताना मध्यस्थाची भूमिका बजावली. तसेच जे काही गरीब राष्ट्र होते त्यांना कर्जपुरवठा करताना जेव्हा सावकारी देशाकडून त्याच्या सभावरून त्या कर्जाची हमी त्या गरीब राष्ट्राच्या वतीने घेतली. ही कार्य पाहता खूप मोठं कार्य या जागतिक बँकेकडून होताना दिसून येत आहेत. आणि आज 189 देश या जागतिक अधिकोशाचे सदस्य झाल्यामुळं खऱ्या अर्थानं जागतिक लेवलला एक मोठा दबदबा या जागतिक बँकेने निर्माण केला आहे. त्यामुळे अनेक वाद संपुष्टात आलेले आहेत आणि अनेक मदत अल्पविकसित देश असतील किंवा विकसनशील देश असतील या देशांना निरंतर होत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे आपले 4.2 हे प्रकरण या ठिकाणी संपलं.